जय शिवराय मित्रांनो, सध्या आपण इंदोरी गावातील किल्ला पाहण्यासाठी आलोय आणि हा किल्ला छत्रपती शाहू महाराज यांचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी बांधला होता। आणि या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रवेशद्वारावर शर्माची शिल्पे आणि एक गणपतीची मूर्ती देखील पाहायला मिळते। आणि कडजाई माता मंदिर या किल्ल्याच्या आतल्या साईडला आहे, जे की या ग्रामस्थांचं ग्रामदैवत आहे। अशा पद्धतीने आजही हा किल्ला आपला अस्तित्व टिकवून उभा आहे। आणि किल्ल्याच्या आत जर आपण प्रवेश केला तर इथं देवड्या पाहायला मिळतात। अशा प्रकारे देवड्याही आजही भक्कम स्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तर ह्या देवड्यांच्या आतल्या साईडला इथे एक रूम देखील पाहायला मिळते। आता इथं साहित्य जरा कचरावर टाकण्यात आलेलं आहे आणि प्रवेशद्वाराची पूजा देखील या ठिकाणी केली जाते। तर चला किल्ल्याच्या आतल्या साईडला जाऊन पाहू आपण आपल्याला काय काय पाहायला मिळतं। तर हे अशा प्रकारे किल्ल्याला तटबंदी देखील आपल्याला पाहायला मिळते। आणि हे किल्ल्याच्या वरच्या साईडला प्रवेशद्वाराच्या वरच्या साईडला आपल्याला नगरखाना देखील पाहायला मिळतो। तर विटाच्या बांधकामाने केलेला हा नगरखाना आजही आपलं अस्तित्व टिकवून या ठिकाणी उभा आहे। मुख्य प्रवेशद्वारातून पुढे आलं की आपल्याला इथे या ठिकाणी एक भगवा ध्वजस्तंभ देखील पाहायला मिळतो। आणि ध्वजस्तंभाच्याच दोन्ही बाजूला आपल्याला या ठिकाणी किल्ल्याचा नकाशा, इंदोरी किल्ल्याचा नकाशा देखील पाहायला मिळतो। या ठिकाणी आपल्याला किल्ल्यामध्ये काय काय पाहायला मिळणार आहे। मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणाहून आपण आता आलो आणि सध्या इथं आहे आपण भगवा ध्वज। तर याच ध्वजाच्या पाठीमागे बुरुजातील आतील एक खोली पाहायला मिळते आणि वेगवेगळ्यांचे अवशेष कडजाई देवीच्या साईडला पण पाहायला मिळतात आणि बापूजी बुवा मंदिर आणि इथे एक चोर दरवाजा आहे, बस एवढंच। आणि ह्या किल्ल्याच्या बाजूला एक इंद्रायणी नदी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच हा किल्ला इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेला आहे किंवा बांधण्यात आलेला आहे। आणि या दुसऱ्या बोर्डवर आपल्याला या ठिकाणी किल्ल्याचा इतिहास पाहायला मिळतो। तर अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले चिरंजीव खंडेराव दाभाडे हे यांनी हा किल्ला बांधला होता। खंडेराव दाभाडे हे छत्रपती शाहू महाराज यांचे सरसेनापती होते। तर त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांना हे इंदोरी किंवा तळेगाव जे आहे ते त्यांना देण्यात आले होते किंवा त्यांच्या संरक्षणार्थ हे तळेगाव होते, तर त्यावेळेस इंदोरी गावामध्ये त्यांनी हा किल्ला बांधला होता। आणि तळेगाव दाभाडे यांच्याच आडनावरून दाभाडे या नाव हे तळेगावला लागू झालेलं आहे। तर अशा स्थितीमध्ये आपण सध्या इथं आहोत। आणि तर या ठिकाणी आपल्याला ध्वजस्तंभाच्या पाठीमागच्या साईडला एक तटबंदीमध्ये एक इमारत, तटबंदीमध्ये एक रूम देखील पाहायला मिळते। तर अशा प्रकारे ही तटबंदीमधील रूम आहे आणि तटबंदीला खाली दगडी बांधकाम आणि वरच्या साईडला विटाचं बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आणि इथं देवळ्या वगैरे पण केलेल्या आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी अशी स्थिती आहे, पहा मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते।
इसवी सन 1705 ते 1717 खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारून बडोदेपर्यंतचा प्रदेश काबीज केला. छत्रपती शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1717 खंडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती केली. सेनापती खंडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. इसवी सन 1720 ते 1721 खंडेराव दाभाडे यांना इंदूरची गडी बांधली. त्या इंदूरच्या गडीला इंदूरचा किल्ला किंवा सरसेनापतींची गडी या नावाने देखील ओळखले जाऊ लागले. आता आपण आलोय बापूजी बुवा यांच्या मंदिरामध्ये. या ठिकाणी आपल्याला छानशी मूर्ती देखील पाहायला मिळते. एक छोटस मंदिर या किल्ल्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला इंद्रायणी नदी देखील पाहायला मिळते. तर अशा प्रकारे तिथं कडजाई देवीचं मंदिर आहे जे की आपल्याला पाहायचंय. आणि प्रियांश मगापासून झाला ब्लॉगिंग करतोय. तर अशा प्रकारे एकदम प्रसन्न अशा वातावरणामध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. बापूजी बुवा मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला या ठिकाणी इंद्रायणी नदी देखील वाहिलेली पाहायला मिळते. तर एकदम सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थांचं ग्रामदैवत असलेल्या कडजाई देवीच्या मंदिरामध्ये सध्या आपण आलोय. आणि या ठिकाणी एकदम प्रसन्न असं वातावरण पाहायला मिळतं. छत्रपती शिवरायांची एक भव्य अशी मूर्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघून घ्या, एकदम सोनेरीच मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि हे कडजाई देवीचं मंदिर आणि या मंदिराचा हा हॉल. या किल्ल्यापासून संत तुकाराम महाराज यांच्या नावाने गाजलेला किंवा त्यांनी तिथं गाथा वगैरे लिहिलेला भंडारा डोंगर देखील आपल्याला इथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पाहायला मिळतो. तर असा हा इंद्रायणी नदीकाठी वसलेला इंदोरी किल्ला या ठिकाणी आपला पाहून झालेला आहे. तर तुम्हाला कमेंटद्वारे आम्हाला सांगायचं
की हा किल्ला कसा वाटला आणि तुम्ही नक्की व्हिजिट द्या या किल्ल्याला. तर आम्ही सध्या निघतो. बाय बाय.